युद्धातल्या बातम्यानंतर आता इतर काही बातम्यांचा आढावा घेऊयात। या घडीची एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात प्राथमिक अहवाल हा समोर आलेला आहे। घटनेच्या एका महिन्यानंतर 22 पानांचा हा प्राथमिक अहवाल समोर आलेला आहे। अर्थात या अहवालामध्ये कुठले मुद्दे आहेत हे अद्याप समोर आलेले नाहीत, मात्र कुठला खुलासा केला जाणार, कुठल्या बाबी मांडल्या जाणार, याशिवाय ब्लॅक बॉक्स बाबत काही माहिती याच्यामध्ये दिली जाते का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। सातत्याने अजित पवारांच्या विमान अपघातावर रोहित पवारांसह अनेक नेत्यांनी शंका उपस्थित केलेल्या होत्या आणि त्यानंतर आता अजित पवार यांना विमान अपघात होऊन त्यांचं निधन होऊन 1 महिना झालेला आहे। अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात प्राथमिक अहवाल जो 22 पानांचा आहे तो आता समोर आलेला आहे। अर्थात या प्राथमिक अहवालामध्ये काय नेमकं असणार आहे याची उत्सुकता असेल। कुठले मुद्दे मांडण्यात येणार आहेत, काय काय गोष्टी याच्यामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत अपघाताला घेऊन, याशिवाय वैमानिकांच्या बद्दल अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते। विमानाच्या एकंदरीतच टेक्निकल गोष्टींवरून देखील अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आलेले होते। त्यामुळे त्या प्राथमिक अहवालातून कुठले मुद्दे समोर येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अजित पवारांच्या या अपघातानंतर हा 22 पानांचा प्राथमिक अहवाल काय नेमकं सांगतोय, यामध्ये कशा पद्धतीने तपास केला गेलेला आहे, कुठल्या बाबी नमूद करण्यात आलेल्या आहेत, टेक ऑफ पासून ते या अपघात होईपर्यंत किंवा अपघात झाल्यानंतर सुद्धा कुठल्या गोष्टी असणार आहेत हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊया। तर सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, 1 महिना होऊन गेलेला आहे, अर्थात 22 पानांचा अहवाल नेमकं काय सांगतोय, कुठले प्रमुख मुद्दे याच्यात पाहायला मिळत आहेत? या सगळ्यामध्ये एक आपण प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवं की या संपूर्ण प्राथमिक अहवालामध्ये एकूण 2 प्रमुख ज्या सूचना आहेत, रिकमेंडेशन, शिफारशी या अहवालामध्ये करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या VFR फ्लाईट्स आहेत त्यांना ज्या अनकंट्रोल्ड एअरफील्ड्स आहेत त्या सगळ्यामध्ये ज्या गाईडलाईन्स इश्यू करण्यात आलेल्या आहेत, अनकंट्रोल्ड एअरफील्ड्स याचा अर्थ बारामतीचं विमानतळ ज्या पद्धतीने होतं तर त्या एअरफील्ड्सवरती ज्या गाईडलाईन्स स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स ज्या ठेवण्यात आलेल्या आहेत त्याचा पूर्णपणे पालन करण्यात यावं असं देखील या अहवालामध्ये म्हटलेलं आहे। त्याशिवाय या अहवालामध्ये या सगळ्याच्यामध्ये बारामती विमानतळासंदर्भात ज्यावेळी जे वेदरच्या बाबतीत एक पहिल्यांदा म्हटलं गेलं होतं की या संपूर्णमध्ये विजिबिलिटी व्यवस्थित नव्हती, तर त्याच्यामध्ये द विजिबिलिटी रिपोर्टेड बारामती एअरक्राफ्ट ऑफ द लाईन वॉज वेल बिलो द मिनिमा रिक्वायर्ड फॉर VFR फ्लाईट विच इज 500 मीटर्स, म्हणजे 5 किलोमीटर जी कमीत कमी विजिबिलिटी आवश्यक असते त्यापेक्षा कमी विजिबिलिटी होती असं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे। म्हणजे आपल्याला प्रामुख्याने लक्षात घ्यावं लागेल की दृश्यमानता कमी होती हे देखील या अहवालात म्हटले। कमीत कमी 5 किलोमीटरची विजिबिलिटी आवश्यक असते, परंतु 5 किलोमीटरची विजिबिलिटी तिथे नव्हती हे या अहवालामध्ये म्हटलेलं आहे। हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल। त्याशिवाय जे दुसरं या सगळ्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचं जो रिपोर्ट आहे त्यामध्ये असं म्हटलंय की या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या SOP म्हणजे अनकंट्रोल्ड एअरफील्डच्या बाबतीत प्रामुख्याने बारामतीचं विमानतळ जसं आहे त्या पद्धतीने जे अनकंट्रोल्ड एअरफील्ड्स असतात या बाबतीमध्ये ज्या SOP आहेत त्या SOPचं पूर्णपणे स्ट्रिक्टली फॉलो केल्या जाव्यात असं देखील यामध्ये म्हटलंय। त्यानंतर DGCAने डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशननी या संदर्भामध्ये तातडीने सर्व स्टेक होल्डर्सना आवश्यक ते सूचना द्यायच्या आहेत असं देखील या अहवालामध्ये म्हटलेलं आहे। म्हणजे या अहवालाच्या अनेक जे महत्त्वाचे मुद्दे आहेत प्रामुख्याने अजित पवारांच्या विमान अपघाताला घेऊन त्याच्यातल्या अनेक गोष्टी या समोर आलेल्या आहेत। अधिकचे अपडेट तुझ्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास